दिमागी नक्षल म्हणजेच बौद्धिक नक्षलवादी समाजात अराजकता माजवू पाहतायत असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय। लाल किल्ल्यावरून भाषण करताना त्यांनी देशातून नक्षलवादाचं संपूर्ण उच्चाटन केल्याचं सांगितलं। नक्षलवाद संपला असला तरी काही लोकांच्या डोक्यात अजूनही देशात हिंसा घडवण्याचा आणि अराजकता माजवण्याचा विचार आहे असा आरोप देखील केलाय। माओवादी सोच के लोग गलियारों में अपनी जगह बना करके बैठे थे। सरकारी कमेटियों में सलाहकार के रूप में भी ये माओवादी सोच ने नीतियों को प्रभावित किया था। मेरे प्यारे देशवासियों, जंगलों में इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा। काँग्रेसनं मोदींच्या दाव्यावर टीकास्त्र सोडलंय। मोदी आधी अर्बन नक्षल असा शब्द प्रयोग करत होते, आता ते बौद्धिक नक्षल म्हणू लागलेत असा टोला सुद्धा काँग्रेसनं लगावलाय। तो पहले गाली दो, अर्बन नक्सल कहो, दिमागी नक्सल कहो, और बाद में जो वो लोग कह रहे हैं अपने राजनीतिक विरोधी उनको अपनाओ, उनको उनके जो सोच है, उनके जो सलाह है, उनकी जो मांगे हैं उसको पूरी करो। ये पूरे राजनीतिक भाषण में आज 12 साल के बाद कुछ नई बात नहीं है। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बौद्धिक नक्षलवादी ही व्याख्या तरुणाईसाठी वापरली असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे। युवांनी जे मोठं आंदोलन या देशामध्ये जे उभं केलं होतं आणि त्यामुळे सरकारला नरमावं लागलं, झुकावं लागलं आणि त्यांच्या एका मंत्र्याला घरी जावं लागलं। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना फार मनापासून लागलेल्या दिसत आहेत। आता तुम्ही दिमागी नक्सल म्हणजे जे बुद्धिवाले माणसं आहेत, जे अभ्यासू माणसं आहेत, जे अभ्यास करून या सरकारवर टीका करतात आणि आज जर आपण बघितलं ते टीका करायला धाडस दाखवतात। म्हणजे बहुतांचे हे सगळे युवा आहेत, जेनझी आहेत, या लोकांना तुम्ही जर नक्सल बोलणार असाल तर हे योग्य नाही। अर्बन नक्षलवादी म्हणजेच शहरी नक्षलवादाचे अनेकांवर आरोप लावण्यात आले होते। आता बौद्धिक नक्षलवादी म्हणून सरकारच्या रडारवर कोण आहे हे येत्या दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, नवी दिल्ली।